दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री गुरुकृपा दत्तवाडी आकुर्डी पुणे या ठिकाणी राहणाऱ्या सौ सुभद्रा नानासाहेब जाधव या वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. आकुर्डीमध्ये आलेले आहोत. पुण्याजवळचंच हे आकुर्डी आणि आकुर्डी परिसरात आजची पैठणी कोण पटकावणार बघूया. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. थोडंसं टेन्शन घेऊ नका. माऊली थँक्यू. काय उखाणा पाठ केलाय? नाही, असाच येतोय तसा. असाच येतोय तसा. घ्या. चांदीच्या तपकावर रुमाल टाकते विणून. हां, नानासाहेबांचं नाव घेते. आदेश भाऊजा आलेत म्हणून. अरे वा, बरं केलं. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा किरण. नमस्कार. ही माझी सुनबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. हे पाठीमागच्या आमच्या सुनेच्या आई. नमस्कार. मावशी. नमस्कार. बहीण. बर. ह्या जाऊबाई धाकट्या. नमस्कार. हे हा 3 नंबरच्या जाऊबाई. नमस्कार. सांगते ना, हे आमच्या ननंद. नमस्कार. हे आमचे नातेवाईक मंडळी, यांच्या सासूबाई आहेत तिकडे. बरं बरं. आणि आमच्या दत्तवाडीतल्या सगळ्या बचत गटाच्या माझ्या मैत्रिणी. बरं. सगळा पूर्ण ओके. परिवार. नमस्कार हा सगळ्यांना. कोणाचं नाव राहिलं असेल तर रागावू नका. फारच इकडनं तिकडनं गोंधळ झाला जरा, हो की नाही? रागावू नका. खूप जण आलेत ना. खूप जण आले. जा घरी तुम्ही. नाही नको राहू दे. बरं राहा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पहाटेच्या वेळी उमलली कळी कृष्णात निगवेंचे नाव घेते. होम मिनिस्टर आले त्यावेळी. मी आहे भारताची नारी, भैरवनाथाचं नाव घेते. पैठणी जिंकणार मीच खरी. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? 34 वर्षे. 34 वर्ष झाली. हो. आणि मग बालपण कुठे केलं? मिरज. मिरज. कोण कोण होता तिकडे? आई वडील, 3 भाऊ, 2 बहिणी. आई बाबा काय करायचं? माझे वडील पेट्रोल पंपावर सर्व्हिसला होते. आणि आई? आई घरचं काम. आता कुठे असतात सगळे? सगळे मिरजेतच. सगळे मिरजेत? हो, सगळे मिरजेत. मग तुम्ही एकदम इकडे आकुर्डीत कशा काय आलात? आले म्हणजे माझं लग्न झालं म्हणून मी आले. हो का? बरं, मला वाटलं फिरायला आला होता. पण कसं जमलं? कसं जमलं म्हणजे मिरजेतलं स्थळ आहे, म्हणजे सासर पण माझं मिरजच आहे. काय सांगता? हो. बोलवा मिस्टरांना. हो, या. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं आहे? मिरजच. तुमचं घर कुठे मिरजेत? तांदूळ मार्केटच्या मागे आहे. तांदूळ मार्केट आणि बालगंधर्वच्या मागे आहे. अच्छा अच्छा, तांदूळ मार्केटच्या मागे. आणि तुमचं घर? तुमचं दिंडीवेस, मालगाव रोड. मालगाव रोड. मग लहानपणी बघितलं होतं एकमेकांना? अगदी म्हणजे शाळेत जात असताना बघितलं होतं. हिनं नाही पाहिलं मला. मी नाही पाहिलेलं. हे म्हणतात खाली मान घातले शाळेतच. मान खाली घालून अशी नोटबुक धरलेली, पुस्तकं खाली मान घालून घरीच. मग घर ते शाळा, शाळा ते घर, असं एवढंच असेल. तुम्ही काय रोज नोंद ठेवायची? नोंद नाही. माझी शाळा ह्यांच्या रस्त्याच्या तिकडून पार होणारी होती. अच्छा, मग तुम्ही बघून ठेवलं होतं म्हणजे लहानपणाला? मी बघत होतो पण ही नव्हती बघत. नव्हती बघत. पण मग लग्नाचं कधी ठरवलं? लग्नाचं कसं झालं की मी इकडं आलो. इकडं आल्यानंतर सर्वात मोठा मी असल्यामुळं माझे लग्न झाल्याशिवाय बाकी ज्यांचं सुरुवात करता येत नव्हती. म्हणून काय झालं की वडील मागच लागले. काय? सर्व हे करायचं म्हणून, लग्नच करायचं. अरे बापरे. बरं. मग मी म्हणालो अजून मी सेटल नाही, मी काही लग्न करणार, असं तुम्ही बोलला? बोललो. अरे वा. आणि मग त्यांनी काय केलं की तू पसंत कर, आम्ही काय करायचं ते बघतो. लग्न ठरवले याने.
साखरपुडा केल्यानंतर 9 महिन्यानंतर आमचं लग्न झालं. बरं बरं बरं. कारण मी कुठं सेटल झाल्याशिवाय मी येणार नाही म्हणलं तिकडं, मिरजेलाच येणार नाही. पण लग्न ठरवताना एकमेकांना बघितलं नाही? ठरवताना नाही, ठरवायच्या वेळेस मी गेलोच नाही. मग मी एकदा फक्त बघून आलो रात्री 10 वाजता. काय हो काय 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 आलं? काय झालं, माझ्या मावशीचं लग्न करायचं होतं म्हणून मावशीला आमच्या घरी आणलं होतं आईने. मावशीच्या लग्ना दिवशी हे एका मित्राच्या लग्नाला येणार होते, ते आले होते त्या दिवशी. मग मावशीच्या लग्नात आमच्या सासरची मंडळी सगळी होती ना, ती सगळ्यांनी मला पाहिलं त्या दिवशी लग्नामध्ये. लग्नाच्या गोंधळात लग्नाच्या गोंधळात बघितलं मंडपामध्ये. नंतर घरी आल्यानंतर सांगितले मुलगी छान आहे आणि तू बघून जा, ह्यांना सांगितलं. मग हे लगेच निघाले? हे नाही, म्हणजे माझ्या मावशीची सासूबाई आहेत ना, त्यांनी ह्यांना घेऊनच आल्या त्या रात्रीच्या 10 वाजता रिक्षातून. हे नाही म्हणत होते माझी रेल्वे चुकेल, मी जाणार आहे. नाही अरे 2 मिनिटं येऊन जा असं म्हणून त्या घेऊन आल्या. आणि मग रात्रीच्या 10 वाजता आले, बसले. ही मुलगी तर मी आधी पाहिलेली आहे म्हटले आणि उठले लगेच. काय हो म्हणजे? कारण जाता येता पाहायचो कधी कधी शाळेत म्हणजे शाळा म्हणजे 9वी 10वीच्या आसपास. त्यावेळेला 11वी होती. आम्ही दोघं 11वीचीच शाळा दिली, परीक्षा दिली, मॅट्रिक म्हणजे आम्ही जुनी 11वी. मग लगेच होकार दिला तुम्ही? मी दिला होकार, कारण मला पसंत होती तर देणार मी होकार. कसं काय कशामुळे पसंत? असं काही नाही, आमचे जुने नातेवाईक होते ते. आणि त्यांनी सांगितलं मुलगा निर्व्यसनी आहे, तो पुण्याला आहे सर्व्हिसला, माणसं चांगली आहेत त्यांच्या घरची. तुम्हाला पुण्याला यायचं होतं? हो काय? तसं म्हटलं तरी चालेल. तुम्हाला मला विचारायचं आहे की या बऱ्याचदा ध्यान लावून बसतात, हो की नाही, मंत्रमुग्ध होतात. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्याबद्दल? मंत्रमुग्ध कसं आहे की काम नसले की मंत्रमुग्ध होतात. म्हणजे हात चालू असले तर झोप येत नाही, काम असलं की मात्र ते करतच बसणार, मग ते झोपच येत नाही. बरोबर, नाहीतर पटकन लगेच असं. पण ही आताची सवय आहे की पहिल्यापासून यांची खानदानी आहे ती. वडील पण असेच होते, काय तर करत बसले, तात्या तुम्ही झोपताय, नाही जागा आहे की, हात हलवणार, पाय हलवणार. हे पण अजून तसंच आहे. बहीण पण अशीच आहे. काय हो हे असं बोलतात, तुम्हाला कधी राग नाही त्यांचा? नाही, आता ती सवय आहे तर मग काय म्हणतात म्हणून. बरोबर आहे. त्यांना काय सवय? त्यांना कुठली सवय? त्यांना काय सारखं काम करत बसणे. हो, रात्रीचे 2 वाजले 3 वाजले तरी त्यांना कळत नाहीत. म्हणजे माझं लक्षच नाही. खायची डिश जरी जवळ नेऊन ठेवली ना, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं, ते कामच करत बसणार. हो काय असं काय करता? म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही कामाच्या नादामध्ये, म्हणून मी खाल्लं नाही असं म्हणतात. अत्यंत गरिबीतून आम्ही वर आलो. काबाड कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. खूप गरिबी होती बालपणी. हो, आम्ही 6 जण बहिणी भावंड आणि वडील एकटेच. काय करायचे बाबा? मराठी टेक्सटाईल मिल मध्ये होते ते. खूप मराठी टेक्सटाईल मिल मध्ये होते. एकट्याच्या पगारावर शेतीवाडी काही नाही. मग आता हे सगळं इतकं छान मी स्वतः जमवलं. मी सगळं रात्रंदिवस कष्ट करून नोकरी करायची, प्लस हे करायचं बिझनेस मध्ये असं कामधंदे करून. हो. मग कसं काय करायचं नोकरीनंतर? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधलं हे केलं, ड्रॉसमन मेकॅनिकल केलंय. आणि त्यातून मी काम करत करत बाहेरची कामं घ्यायची, रात्री बसून करून त्यांना सकाळी द्यायची. मग लग्नानंतर लग्नावेळची परिस्थिती आणि आताची खूप बदलली. खूप म्हणजे अतिशय जमीन-आसमानचा फरक. आम्हाला एक दिवस आम्ही पाणी पिऊन झोपलोय. हो, लग्न झाल्यानंतर सुद्धा 1 रुपया सुद्धा कधी कधी नसायचा. रॉकेल पण आम्ही दुसऱ्याकडून आणून चूल पेटवायचो. आणि आज या मुलांना सगळं आहे. ही मुलगी. तुमचं काय म्हणणं आहे? आई बाबांचं हे सगळं त्यांनी काढलेले कष्ट आणि आता ते काही एका वेगळ्या आनंदात आहे. काय वाटतं? खूप छान वाटतंय. समाधान पण आहे. आणि त्यांनी व्यवस्थित म्हणजे जरी गरीबच दिवस काढले असले तरी त्यांच्याकडे असं उतू नये मातू नये हा प्रकार असून हा अजून सुद्धा आहे की कुठलेही म्हणजे वेस्टेज घालवायचं नाही. म्हणजे हे काही जरी आलं तरी असं आता आलंय म्हणून हाव दाखवायचं नाही, कधीच नाही. असं त्यांच्या 1-1 रुपयाचं मोल त्यांना माहिती आहे. हो, अशा परिस्थितीतून आम्ही इथवर आलो आहे. खूप छान आहे. आता पुढच्या खेळाकडे जाऊया. आता सगळं छान, आता जुने दिवस विसरायचे आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसत हसत सामोरं जायचं. आता बघा या कसं वजन गोळा करणार आहेत. मी जितकं वजन सांगणार तितकं वजन आणून गोळा करायचं. लग्न कुठल्या वर्षी झालं? 80 साली. 1980. 1980. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 1 किलो 980 ग्रॅम. वेळ सुरू झाली.
अजून वाटी काढ. बरोबर. थोडस टाकलं पाहिजे काहीतरी बारीकस. 10 7 6 5 4 3 अभिनंदन. 1 2 3 घ्या. 4 5 आणि 6 लिंबू आता आहे. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 सुपारी 18 3 19 आणि परत 20. अभिनंदन. 20 दुने 40. 4000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. लक्ष्मी आली आहे तुमच्याकडे. नमस्कार. नमस्कार. त्यांच्या सोबत काय बदल व्हायला पाहिजे? त्याने वेळेवर जेवायला पाहिजे. आता बरोबर आहे. मग आता कधीपासून वेळेवर? आजपासून. 12च्या ठोक्याला जेवायला बसतील बघा ते. 12च्या ऐवजी 1 वाजता या म्हणलं ना तरी ते 1:30 2 3 वाजवतात दुपारचे. मग चिडणार नाही तर काय या? हातातलं काम सोडून येणं म्हणजे ते सगळं हे होतं. त्यांना कामच सोडत नाही हातातलं. पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही असं म्हणतात ते. अरे 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 काय असं करतात? या ना जरा वेळेवर. आता हे करायचं. आतापासून उद्यापासून बदला. बरोबर. मी येऊन गेलोय म्हणून. बरोबर. तुमच्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? लोक पण जरा चिडायचं कमी करावेत. लगेच पेशन्स सुटतात आणि लगेच सुरू होतात. लगेच थोडं छोटंसं कारण असेल खूप मोठं नाही पण शांत पण लगेच होतात ना. पण ते 5-10 मिनिटं गेले ना तो विषय डोक्यात नाही गेला की हे होतात. पण त्यावेळी असं चिडलं ना तर समोरचा माणूस एकदम खूप प्रेम आहे ना दोघांचं. 34 वर्षाचं प्रेम आहे. आजवर ना एवढ्या वर्षात आम्ही पाहिलंय ते कधी ना असं बोलवलंय आणि लगेच जेवायला आले असं कधीच झालेलं नाही. म्हणजे प्रॉब्लेम यांचा आहे. ते आईना वेळ पण नाही देत. आईना वेळ पण नाही देत. कुठं फिरायला पाठवलं तरी नको नको म्हणतात माझं काम आहे असं म्हणतात. आणि ते कुठं पाठवलं ना तिकडं पण फोनवर बोलत बस. एवढ्या तक्रारी मुलं करतायत. असं आहे की हे सगळं आता केलं ते सांभाळायचंय आणि त्यांच्या हवाली करायचंय. म्हणजे हे सेटल करण्यासाठीच करावं लागतं. ह्या सगळं यांच्यासाठीच चाललेला प्रकार आहे. सगळं तुमच्यासाठी तुम्ही करत नाही काय? माझ्यावर झालं. बरोबर. आता हे दोघे अभिनय करणार आहेत. त्यांचा अभिनय बघूया. तुम्ही ओळखा आणि सगळी बक्षिसं त्यांना मिळवून द्या. आता वेळ आहे 45 सेकंदाची. लक्षात ठेवा. मराठी चित्रपटाचं नाव, त्यानंतर गाणं आणि मग सगळं माहिती आहे ना. ओठांची हालचाल केली तर बक्षीस देणार नाही. वेळ सुरू झाली.
कायद्याची बोला. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. आता गाणं, मराठी गाणं. वेळ सुरू झाली. हृदय वसंत. चूल. आयरनीच्या 10 9 8 प्रीतीचं झुळझुळ. 6 पाऊस. 5 माझं मन. 4 मी. 3 2 वेळ संपली. आयुष्य हे चुलीवरच्या कढईतली. कांदे पोहे. चूल पेटवली तरी तुमची काय चूल पेटेना. चूल दाखवली ना, मग आयुष्य म्हणजे हे आयुष्य असं हे दाखवलं. कसं आयुष्य? हे आयुष्य दाखवलं ना. आता म्हण ओळखा. एक बक्षीस गेला तुमच्यामुळे. याने उत्तम अभिनय केला होता दोघांनी. बोलाय ना. ओठांची हालचाल होते. असतील शिते तर रंगतील कुठे. असतील शिते. कसं ओळखलं तू? ते असं शीत टाकलं. आणि ही भूत. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे मिळाले तुम्हाला. अभिनंदन. एक पटकन चिठ्ठी घ्या. पाऊस यायच्यात. लवकर थांबा जरा. लवकर वरती घालती गरज. कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण. एक चिठ्ठी द्या. नाव आहे हौसाबाई विठ्ठल नरवडे. कुठे राहता तुम्ही? आंबेदुमाला. आंबेदुमाला. घरी कोण कोण आहे? मालक आहे, लिओको आहे, सुने. आता कोण आलंय घरातलं? मुलगी आहे इथं राहते. कुठे आहे मुलगी? या या तुम्ही या. मुलीची चिठ्ठी राहिली आणि तुमचीच आली. खुश आहात ना? तुम्हाला आनंद झालाय? खूप आनंद झालाय. अरे वा वा वा. पाहुणे आहेत त्या इथं. हो. आरे फाट्याचे आहेत. आरे फाट्याचे आहेत. आणि तुमच्या आई? आई. हो. वा वा. चला आई आलेल्या आहेत. बरं झालंय मुलगी इथे आली आहे राहायला. आणि आपली चिठ्ठी पण टाकली, आईची पण टाकली. आपली राहिली आणि आईची निघाली चिठ्ठी. शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून. दोघींनाही 10-10 संधी. मध्ये 3 रिंग आहेत. पहिल्या रिंग मध्ये चेंडू थांबला तर 1 गुण, दुसऱ्या रिंग मध्ये 3 गुण आणि तिसऱ्या रिंग मध्ये 5 गुण. म्हणजे रिंग आहे आणि तो खड्डा झालेला आहे. ती विहीरच तयार झालेली आहे. तेव्हा आता बघूया 1, 3, 5 या क्रमाने 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे थांबा. तुम्ही मागे थांबा. आता ह्या 5 टाका. या तुम्ही या. सात 8 जरा टाळ्या वाजवा. एक राखून ठेवा. इथे घ्या. हे 5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार.
ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या जाधव वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. खेळ जेव्हा सुरू झाला ना, त्या बऱ्याच जणींना वाटलं असेल आजींचा नंबर काय लागत नाही, पण शेवटी अनुभव काय असाच वाया जात नाही हो. योग्य वेळी योग्य ठिकाणी अचूक निर्णय घेतले म्हणून तर अनेक जणांना संस्कार देऊ शकली ही समस्त पिढी. या समस्त पिढीला आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया, स्वागत करूया, त्यांना नमस्कार करूया. आणि आजच्या भागात लेकीकडे राहायला आलेली आई पैठणीच्या खेळात सहभागी झाली आणि या खेळामध्ये आज पैठणीची विजेती ठरली. तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या माऊलीला ही पैठणी. आईपेक्षा लेक खुश झालेली आहे, कारण माहिती आहे आई काय. अभिनंदन माऊली, अभिनंदन. दत्तवाडी आकुर्डी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.